हॅलो, मी अश्विनी. आज बनवायचा आहे आपला ब्रेडपासून कटलेट किंवा ब्रेड पकोडा म्हणू शकतो आपण. तर पाहू शकता मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे. थोडेसे ओवा घालून घेतला आहे. पाहू शकता थोडंसं नमक घालून घेतलं आहे. थोडंसं लाल तिखट आणि हळद घालून घ्यायची आहे आपल्याला. पाहू शकता. तर छान असं आपल्याला ते पाणी घालून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडासा खायचा सोडा घातला आहे मी. तुम्ही घालू शकता, नाही तर तसं पण करू शकता. पाहू शकता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट पण नाही. हे पाहू शकता. छान असं करून घ्या. आणि इथं आपल्याला 2 उकडलेले आलू घ्यायचे आहेत. पाहू शकता मी 2 उकडलेले आलू घेतले आहे. मॅश करून घ्यायचं आहे. पाहू शकता. थोडंसं बारीक मॅश करून घ्या. तर इथं कढई ठेवली आहे मी. 1 चमच तेल घालून घेतलं आहे. तर जिरे मोहरी घालून घ्यायची आहे. तेल चांगलं गरम झालं की आणि लसूण थोडासा, कढीपत्ता थोडासा घालून घेतला आहे इथं मी. पाहू शकता. तर आपल्याला थोडासा लसणाचा कलर चेंज होऊ द्यायचा आहे. खायला खूप छान लागते. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. पाहू शकता मी थोडीशी हिरवी मिरची घालून घेतली आहे. तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता. छान असं परतून घ्यायचं आहे. थोडासा कांदा घालून घ्यायचा आहे आपल्याला, बारीक कट केलेला. पाहू शकता. छान असं परतून घ्यायचं आहे. आणि उकडलेले आलू आपल्याला घालून घ्यायचे आहेत मध्ये. थोडीशी हळद त्याने घालून घेऊन. पाहू शकता. जिरा पावडर घातला आहे मी, थोडासा धने पावडर. टेस्ट हे होण्यासाठी. तर आपल्याला थोडंसं नमक पण घालून घ्यायचं आहे. आलू घालून घ्यायचे आहेत आधी. छान असे भाजीच तयार करून घ्यायची आहे आपल्याला बटाट्याची. मिक्स करून घ्या छान. अगदी 5 मिनिटात बनवण्याची रेसिपी आहे. लहान मुलांना पण खूप आवडेल. पाहू शकता. आपली भाजी तयार आहे. तर आपल्याला इथं 2 ब्रेड घ्यायचे आहेत. 4 ब्रेड घेतले आहेत मी इथं. आणि 1 वाटी घ्यायची आहे आपल्याला, किंवा कोणतं पण साहित्य घ्यायचं आहे असं गोल आकार काढून घेण्यासाठी. पाहू शकता मी असं गोल हे करून घेत आहे. खूपच अशी वेगळी पद्धत आहे ही करण्याची. पाहू शकता मी दुसरा पण ब्रेडचं हे करून घेत आहे. हे पाहू शकता. काहीतरी वेगळं केलं तर मुलं खातील अशी ही पद्धत आहे. तर मी इथं टमॅटो सॉस घेतला आहे, किंवा आणि तुम्ही हिरवी चटणी घेऊ शकता, किंवा ग्रीन चिली घेऊ शकता. पाहू शकता मी 1 ब्रेडला लावून घेतला आहे टमॅटो सॉस. एकाला ग्रीन चिली सॉस लावून घेत आहे. पाहू शकता. छान असं लावून घ्यायचं आहे आपल्याला. सॉरी इथं लाईट गेली. तर पाहू शकता मी छान असं दोन्ही साईडला लावून घेतलं आहे मी. आणि वरतून आपल्याला भाजी लावून घ्यायची आहे बटाट्याची. दोन्ही साईडनं लावून घ्यायची आहे. हे पाहू शकता. एकाच साईडला लावायचं नाही, पूर्ण साईडला लावून घ्यायचं आहे. खालच्या पण साईडला लावून घ्यायचं आहे आपल्याला. हे पाहू शकता. छान असं दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे. हे पाहू शकता.
तर आपल्याला बेसनचं जे घोल तयार केलं आहे त्याच्यामध्ये बुडून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं. तर छान असं दोन्ही साईडनं बुडून घ्यायचं आहे. आणि तेल इथं गरम झालं आहे आपलं. तर तेलामध्ये मी कालचंच तेल वापरलं आहे, पाहू शकता. तर तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं फ्राय होऊ द्या दोन्ही साईडनं. खायला खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. हे पाहू शकता आपली एक बाजू चांगली तळल्याशिवाय दुसरी बाजू हे करायचं नाही. हे पाहू शकता आपलं खालून छान असं तळलं गेलं आहे. ब्रेड पकोडा किंवा ब्रेड कटसुद्धा म्हणू शकता तुम्ही. दुसऱ्या साईडनं भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे. थोडंसं लालसर कलर झाला की चांगला असं आपला तळला आहे समजून जायचं आहे. तर झाला आहे आपला, हे पाहू शकता तयार झाला आहे. तर मी दुसरा पण तळून घेते. खूपच छान लागते, तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा, कमेंट करत जावा. हे बघा छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे ह्याला पण दोन्ही साईडनं. अगदी 5 मिनिटात तयार होणारी लहान मुलासाठी रेसिपी आहे. हे पाहू शकता आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे. थोडंसं थंड झालं ना ते कट करून घ्यायचं आहे. पाहू शकता एकदम छान स्पंसी झाला आहे. आतल्या साईडनं पण खूप छान झाला आहे. हे बघा दिसायला पण एकदम छान दिसत आहे. तर आपण हे सॉस सोबत तर खाऊ शकता, नाही तर दह्यासोबत तर खाऊ शकता. हे पाहू शकता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.